नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये क्लास FYBSc सेमिस्टर सेकंड सब्जेक्ट MT 112 प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्रा प्रिपेअर्ड बाय प्रोफेसर अच्युत ए चव्हाण, युनिव्हर्सिटी KBC NMU जळगाव। आपल्याला पाहिजे काय की ॲज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी, म्हणजे आपल्याकडे जळगाव विद्यापीठ म्हणजे सर्व देशभरात न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झाली आहे। त्यामध्ये हा मॅथमॅटिक्सचा जो सब्जेक्ट आहे MT 112 प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्रा या वर्षीपासून तो प्रॅक्टिकलला झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण हा पूर्ण सिलेबस या चव्हाण मॅथ्स इंडिया YouTube चॅनलवर पाहणार आहोत। तर आपण आजचा व्हिडिओ जो आहे बघा, प्रॅक्टिकल फर्स्ट असे आपल्याला 10 प्रॅक्टिकल आहेत। तर 10 प्रॅक्टिकलवर तुम्हाला 10 व्हिडिओ बनवून भेटेल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया प्रॅक्टिकल फर्स्ट। बघा, या कोर्स विषयी तुम्हाला फर्स्ट माहिती सांगतो की कोर्स कोड आहे तुमच्याकडे MT 112 आणि त्याच्यानंतर बघा कोर्सचं नाव आहे टायटल प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्रा, टाइप आहे प्रॅक्टिकल, टोटल कॉन्टॅक्ट आवर्स म्हणजे तुम्हाला 60 आवर्स मध्ये पूर्ण शिकवायचं म्हणजे 4 वीक्स, कोर्स क्रेडिट आहे 2 क्रेडिट। आता तुम्हाला याच्यामध्ये बघा कॉलेज असेसमेंट म्हणजे CA म्हणजे कॉलेज असेसमेंट 20 मार्क आणि युनिव्हर्सिटी असाइनमेंट तुमचं 30 मार्क, असे तुम्हाला 20 + 30 मार्कचा पेपर असेल, हा 50 मार्क टोटल। त्याच्यामध्ये बघा फर्स्ट प्रॅक्टिकल आहे। फर्स्ट प्रॅक्टिकल साठी तुम्हाला सिलेबस आहे बघा, प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट ऍडजॉइंट मॅट्रिक्स। तर टाइप ऑफ मॅट्रिक्स बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे टाइप ऑफ मॅट्रिक्स, याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे। एलिमेंटरी ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस याच्यावर पण व्हिडिओ बनवलेले आहेत। बघा एलिमेंटरी मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन याचे मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याच्यानंतर मायनर वर पण व्हिडिओ आहे, कोफॅक्टर वर पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि ऍडजॉइंट वर पण स्पेशली व्हिडिओ बनवला आहे। म्हणजे याच्यामधल्या सर्व पॉइंट वर तुम्ही जर मॅट्रिक्स अल्जेब्रा या प्लेलिस्ट वर गेलात, बघा चव्हाण मॅथ्स इंडिया या YouTube चॅनलवर जायचं, त्याच्यानंतर प्लेलिस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला मॅट्रिक्स अल्जेब्राची एक प्लेलिस्ट भेटेल, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व भेटून जातील व्हिडिओ। तर आपण आता इथं ते व्हिडिओ घेत नाहीये, आता आपण स्पेशली आपल्याला जे प्रॅक्टिकलला क्वेश्चन आहेत बघा, या प्रॅक्टिकल नंबर 1 ला क्वेश्चन आहेत तुमचे टोटली 10 क्वेश्चन आणि आपण 10 क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहेत। 10 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 थेरम आहेत, थेरम आणि 7 जे आहेत क्वेश्चन आहेत म्हणजे एक्झाम्पल आहेत, असे टोटल मिळून तुम्हाला किती क्वेश्चन आहेत, सगळे 10। या 10 क्वेश्चनचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत, ठीक आहे। तर चला व्हिडिओ बघण्याच्या अगोदर या चव्हाण मॅथ्स इंडिया YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा, ठीक आहे। चला तर आता पाहूया आपण आपल्या क्वेश्चन कडे। प्रॅक्टिकल नंबरचा फर्स्ट क्वेश्चन बघा, प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सचा फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे, फॉर एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ A ऑफ ऑर्डर n देन प्रूव्ह दॅट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A किंवा ऍडजॉइंट ऑफ A इंटू A इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A। म्हणजे आपला हा पहिला क्वेश्चन आहे, हे प्रूव्ह करायचं आपल्याला। असे तुम्हाला 10 क्वेश्चन आहेत बघा, क्वेश्चन तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे क्वेश्चन बघू शकता। बघा दुसरा क्वेश्चन आहे, तिसरा हा आहे। तिसऱ्यामध्ये बघा तुम्हाला 3 पर्यंत थेरम आहे, चौथा एक्झाम्पल आहे, 5वा एक्झाम्पल आहे, 6वा एक्झाम्पल आहे, 7वा एक्झाम्पल आहे, 8वा एक्झाम्पल, 9वा एक्झाम्पल आणि 10 एक्झाम्पल, ठीक आहे। तर आपण 10चे पण सगळे सोल्युशन पाहणार आहोत, थेरम असेल तर त्याचं प्रूफ पाहणार आहोत। तर पहिला क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे, सोल्युशन पाहूया आता। तर पहिला क्वेश्चन बघा, प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट पहिला क्वेश्चन आता पहिला आपण, फॉर एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n देन प्रूव्ह दॅट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू ऍडजॉइंट, बघा A पहिला घ्या, ऍडजॉइंट नंतर घ्या, इथं ऍडजॉइंट फर्स्ट घेतला नंतर A, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, डिटर्मिनंट ऑफ A, हे आपल्याला प्रूव्ह करायचं, ठीक आहे। तर बघा प्रूव्ह करण्याच्या अगोदर, तर प्रूव्ह मध्ये फर्स्ट बघा तुम्हाला काय दिलंय की A इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेलं आहे, ठीक आहे। तर हे बघा एक स्क्वेअर मॅट्रिक्स काय राहतो तुमच्याकडं की नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम, म्हणजे जेवढे तुमच्याकडे रो असतील तेवढेच काय असेल, कॉलम। म्हणजे सपोज नंबर ऑफ रो जर n असेल तर तुमच्याकडे कॉलम किती आला पाहिजे, n, म्हणजे n इक्वल टू n। तर आता तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स लिहून घ्यायचा पहिला, बघा इन जनरल जर लिहिला मी तर A11, A12, A13, A1, म्हणजे फर्स्ट रो बघा, हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम अप टू फर्स्ट रो nth कॉलम, ठीक आहे। मग तुमच्याकडे कॉलम पण किती झाले, 1 2 अप टू 3 n, आणि रो पण किती झाले बघा, 1 2 अप टू 7 n, ठीक आहे। म्हणजे मधला तुमच्याकडे काय n हा आहे रो।
असे तुम्हाला नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम इक्वल आहे. तर आपण असं इन जनरल मॅट्रिक्स मानलं की हा तुमच्याकडे ए मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये ऍडजॉइंट काय राहतं बघा, की जो कोफॅक्टर मॅट्रिक्स राहील, कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण मानलं काय तुमच्याकडं, कोफॅक्टर मॅट्रिक्स काय राहतो, A11 A12 अँड सो ऑन A1n. अँड सिमिलरली किती तुमच्याकडं AN1 AN2 अप टू सो ऑन AN. हा तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. आपण मानला आता बघा इन जनरल आहे, ज्यावेळेस आपल्याकडे एक्झाम्पल राहतो त्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो. हा तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स मधले जे एलिमेंट आहेत ते तुमच्याकडे काय राहतं, अल्टरनेट प्लस मायनस असं राहतं मायनर मॅट्रिक्सचं. तर ते आपण नंतर एक्झाम्पल ज्यावेळेस पाहू त्यावेळेस बघूया. तर फक्त मानलं काय की हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. त्याचा ऍडजॉइंट काय राहतो बघा, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे बघा, हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे तुमच्याकडं, त्याचा ट्रान्सपोज बघा. ऍडजॉइंट काय राहतो, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे. तर तुमच्याकडे काय आहे, हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे, त्याचा बघा इथं डॅश म्हणजे काय तुमच्याकडे ट्रान्सपोज. ट्रान्सपोज केला तर तुमच्याकडची ही आडवी लाईन आहे फर्स्ट रो, ती काय होऊन जाईल बघा इथं फर्स्ट कॉलम झाली. त्याच्यानंतर दुसरी जी आडवी लाईन आहे तुमच्याकडे सेकंड रो, ती काय होऊन जाईल तुमच्याकडे सेकंड कॉलम. असं सिमिलरली केलं मी काय तुमच्याकडे बघा AK1 हा तुमच्याकडे केथ रो आहे, तर त्याचं काय जाईल तुमच्याकडे केथ कॉलम झाला. आणि सिमिलरली जी तुमच्याकडे लास्टचा रो आहे तो लास्टचा कॉलम झाला. आपण याला काय मानलंय, हा जो मॅट्रिक्स आहे त्याला मानला आपण ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए आल्यानंतर आता इथं बघा आपल्याला काय आणायचं आहे की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए याचा आन्सर काढायचा आहे. मग बघा आपण काढलं इथं, तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, तर तुमच्याकडे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए मध्ये AI1 AK1 AI2 AK2 प्लस AK म्हणजेच काय तुमच्याकडं I इक्वल टू के असेल, I इक्वल टू के. मग तुमच्याकडे बघा हा मॅट्रिक्स ए आहे, हा ए मॅट्रिक्स कुणाबरोबर मल्टिप्लाय करायचं मला, ऍडजॉइंट ए बरोबर. ज्यावेळेस मी मल्टिप्लाय करू त्यावेळेस बघा हे काय झालं तुमच्याकडं, हे मधले जे तुमच्याकडं त्याला म्हणतो आपण काय I इक्वल टू जे किंवा के. आपण तर जे मध्ये घेतो, ठीक आहे, आणि के मध्ये घेतलं तर आपण काय करूया, याला जे करूया. ठीक आहे, I इक्वल टू जे. तर इथं बघा तुमच्याकडे काय आलं की ज्यावेळेस तुमच्याकडे I इक्वल टू जे असेल म्हणजे बघा I इक्वल टू जे हे गोल, हे परत काय तुमच्याकडं म्हणजे I इक्वल टू जे, आणि बाकी I इज नॉट इक्वल टू जे साठी किती येतं, 0. म्हणजे I इक्वल टू जे साठी डिटर्मिनंट ऑफ ए येतो आणि I इज नॉट इक्वल टू जे साठी तुमच्याकडे 0 आन्सर येतो. म्हणजे काय तुमच्याकडे बघा इथं काय होता, I इक्वल टू जे म्हणजे 1 इक्वल टू 1, इथं 2 इक्वल टू 2, इथं 2 इक्वल टू 2, इथं पुढचा येईल 3 इक्वल टू 3, इथं लास्टला येईल n इक्वल टू n. हे फक्त व्हॅल्यू राहतं. आणि बाकीचे जे इथं I इज नॉट इक्वल टू जे म्हणजे हा जो आहे तुमच्याकडे किती I1 इज नॉट इक्वल टू 2. म्हणजे इथं काय तुमच्याकडे जे I ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू जर डिफरंट आली तर त्याला म्हणतो आपण त्याचा आन्सर किती येतो, 0. माझं जर मल्टिप्लिकेशन केलं ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए तर फक्त तुमच्याकडे कोणतं येतं की डिटर्मिनंट ऑफ ए फक्त I इक्वल टू जे वाला पार्ट येतो, बाकी सगळं 0. मग 1. आता मी सगळ्यातून डिटर्मिनंट काढलं बाहेर बघा, इथून डिटर्मिनंट काय आलं तुमचं, डिटर्मिनंट बाहेर काढल्यानंतर इथं 1 राहिला, इथं 0, बाकी 0 0. पण इथं डिटर्मिनंट कॉमन काढल्यानंतर इथं 1 राहिला, सगळ्यातून डिटर्मिनंट कॉमन काढला, राहिला डिटर्मिनंट, आणि तुमच्याकडे हा जो मॅट्रिक्स आहे त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी. मग तुमच्याकडे आन्सर काय आला, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय आला, डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी. सिमिलरली सेम असंच करायचं आहे, फक्त काय करा, उलट करा. आता कोण अगोदर घ्या, ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स पहिलं घ्या आणि नंतर ए घ्या. याचा पण आन्सर सिमिलरली काय येतं तुमच्याकडे, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. सेम मग हे दोन्ही आलं, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ डिटर्मिनंट, आणि सिमिलर जर केलं मग हे आलं. या दोघांचं मिळून काय तुमच्याकडे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू. या क्वेश्चन मध्ये काय लिहायचं, फक्त एक ए स्क्वेअर मॅट्रिक्स लिहून टाकायचं आणि दुसरं लिहायचं काय तुमच्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. दोघांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट असं येतं हे दाखवून द्यायचं, कारण आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस हे असंच आन्सर येतं. ठीक आहे. आता बघा जर याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला की जर ए हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असता, फक्त तेवढं दिलं. आता यांनी स्क्वेअर मॅट्रिक्स दिल्यामुळे आपण हे सॉल्व्ह केला. सेम हाच क्वेश्चन मध्ये नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दिला असता आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं असतं काय, प्रूव्ह ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ठीक आहे. आता ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, याचा मिनिंग काय झाला की याचा ए इनव्हर्स एक्झिस्ट होतो. काय होतं, ए इनव्हर्स एक्झिस्ट. तर ए इनव्हर्स एक्झिस्ट म्हणजे काय, ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर मग बघा इथं मी काय करणार,
या दोन्ही साईडला प्री मल्टिप्लाय काय केलं मी ए, बघा दोन्ही साईडने याला काय केलं प्री मल्टिप्लाय. मग काय तुमच्याकडे ए इंटू ए इनवर्स इक्वल टू ए इनवर्स इंटू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता आपल्याला माहिती आहे काय ए इंटू ए इनवर्स घ्या किंवा ए इनवर्स इंटू ए घ्या, याचा आन्सर किती येतो आयडेंटिटी. बघा ए इंटू ए इनवर्स घ्या किंवा ए इनवर्स इंटू ए घ्या, त्याचा आन्सर येतो आयडेंटिटी. मग तुमच्याकडे इथं काय आला बघा ए इंटू ए इनवर्स किती आला आयडेंटिटी इक्वल टू ए इनवर्स इंटू ऍडजॉइंट ऑफ ए अपॉन किती डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंट डिवाइडला इकडे आल्यावर काय होतो मल्टिप्लाय आला. मग आयडेंटिटी इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू ए सॉरी आपण एनी मल्टिप्लाय करा, हा ए इनवर्स नाही, हा सॉरी. तर किती ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बघा फर्स्ट पार्ट आला. सेम तुमच्याकडे काय आता दुसरं केलं मी याच इक्वेशनला या ए इनवर्सला काय केलं पोस्ट मल्टिप्लाय बाय ए. तर तुमच्याकडे ए इनवर्स आहे याला पोस्ट मल्टिप्लाय केलं ए नी, तर किती 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. बघा मी ए नी काय केलं आता पोस्ट मल्टिप्लाय म्हणजे लास्ट मल्टिप्लाय केलं. तर तुमच्याकडे बघा परत ए इंटू ए इनवर्स किती आला आयडेंटिटी मॅट्रिक्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. आता हा जो डिटर्मिनंट आहे तो इकडे काय होईल मल्टिप्लाय होऊन जाईल. मग काय आलं तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. बघा इक्वेशन नंबर 1 and 2 दोघातून काय मिळालं तुम्हाला हे जर लिहिलं मी पहिलं ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू दुसरं काय तुमच्याकडे पहिलं ऍडजॉइंट घ्या इंटू ए इक्वल टू दोघांचा आन्सर किती आला आय इंटू डिटर्मिनंट ऑफ ए आय इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. दिस इज इक्वल टू. ठीक आहे. कधी ज्यावेळेस तुमच्याकडे ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असतात पण आपण काय क्वेश्चन मध्ये दिलं नाहीये नॉन सिंग्युलर म्हणून आपण तो फर्स्ट सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. तर तुम्ही कोणतं प्रूफ लिहिणार तुम्ही हा फर्स्ट प्रूफ लिहायचा कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिलं नाहीये. बघा तुमच्याकडे जो प्रॅक्टिकल आहे त्यांनी फक्त दिलं की ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. जर एनी स्क्वेअर मॅट्रिक्सच्या जागी जर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असता तर मग आता जो आपण प्रूफ केलाय तो आपण करू शकलो असतो. ठीक आहे. आता पाहूया आपण सेकंड एक्झाम्पल थेरम पाहूया. आता बघा सेकंड एक्झाम्पल पाहतोय आपण इफ ए अँड बी आर एनी स्क्वेअर मॅट्रिसेस ऑफ सेम ऑर्डर देन प्रूव्ह दॅट ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी. बघा इथं काय तुमच्याकडे पहिलं ए इंटू बी मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्याचा ऍडजॉइंट काढायचं. ते कुणाच्या इक्वल येतं की ऍडजॉइंट ऑफ बी पहिलं घ्यायचं आणि नंतर ऍडजॉइंट ऑफ ए. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर या प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं बघा इथं पण तुम्हाला काय स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स नाही फक्त एनी स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. तर आपण सपोज काय करणार बघा काय केलं की ए बी एका साईडला सपोज केलं फक्त कन्सिडर केलं काय ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता मागच्या थेरमला काय पाहिलं आपण ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए घ्या किंवा त्याचा आन्सर किती येतो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. मग आपण काय केलं बघा इथं की हा जो बी आहे पहिला हा बी या बी बरोबर ऍडजॉइंट ऑफ बी बरोबर घेतलं. मग हा ए पहिला राहिला ऍडजॉइंट ऑफ बी लास्टचा. बघा हा लास्टचा हे मधले दोन पहिले बघा बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इक्वल टू याचा आन्सर किती डिटर्मिनंट ऑफ बी इंटू आयडेंटिटी. बघा इथं आलं काय हे बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इक्वल टू काय आला डिटर्मिनंट ऑफ बी इंटू आयडेंटिटी. डिटर्मिनंट जो असतो तो एनी नंबर असतो एनी नंबर. तो नंबर मग बाहेर आला बघा डिटर्मिनंट ऑफ बी इंटू आयडेंटिटी बाहेर आला मध्ये ए आला तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ काय आला ए. मग ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आलाय तर आपण बघा परत सेम ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए किती असतो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी आला का डिटर्मिनंट. परत सेम तुमच्याकडे डिटर्मिनंटची प्रॉपर्टी सांगते जर दोन मॅट्रिक्स जर मल्टिप्लिकेशन जर असेल डिटर्मिनंट मध्ये तर सेपरेट डिटर्मिनंट होतं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. ठीक आहे. तर मग इथं काय आलं डिटर्मिनंट ऑफ बी डिटर्मिनंट ऑफ ए. तर मल्टिप्लिकेशन आहे ए नंबर तर ए पहिला घेतला आणि बी नंतर घेतला तर दोन्ही सेपरेट आहे बघा डिटर्मिनंट ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ बी. तर तुमच्याकडे काय डिटर्मिनंट ऑफ सेपरेट असेल तर त्याला आपण एकत्र करू शकतो एकत्र केला. आता पहिला आपण डिटर्मिनंट ऑफ बी बघा डिटर्मिनंट ऑफ ए असेल त्याला कसं लिहू शकतो ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ बी जर असेल तर त्याला लिहू शकतो बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी. आणि सपोज आपल्याकडे डिटर्मिनंट ऑफ बी असेल सॉरी ए इंटू बी असेल त्याला पण लिहू शकतो ए इंटू बी ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी असं लिहू शकतो आपण डिटर्मिनंट ऑफ बी असेल तर. बघा डिटर्मिनंट ऑफ ए ला आपण असं लिहू शकलो डिटर्मिनंट ऑफ बी ला बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए लिहू शकतो आणि डिटर्मिनंट ऑफ ए बी ला पण लिहू शकतो आपण ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग या डिटर्मिनंट ऑफ ए बी ची व्हॅल्यू पुट केली मी ए बी
इंटू ऍडजॉइंट ऑफ ए बी. ठीक आहे, मग कुणाची व्हॅल्यू आली ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ए ची व्हॅल्यू किती आली हे. मग बघा हे ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए बी इक्वल टू ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बघा हे इक्वल आलं. मग आता ए बी कॅन्सल, आपण प्री मल्टिप्लाय केलं ए बी इनवर्सने, काय केलं मी ए बी इनवर्सने, मग ए बी इनवर्सने इकडे पण मल्टिप्लाय केलं आणि ए बी इनवर्सने इकडे पण मल्टिप्लाय केलं. मग ए बी इनवर्स आणि ए बी निघून गेला, ए बी इनवर्स आणि ए बी निघून गेला, राहिलं काय तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए बी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, हे अशा पद्धतीने हे प्रूव्ह आहे. हे जर नॉन सिंग्युलर असता तर आपण वेगळ्या पद्धतीने केलं असतं, पण इथं तुम्हाला विचारलं डायरेक्ट ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे, आता पाहूया आपण नेक्स्ट थेरम थर्ड. बघा थर्ड याच्यामध्ये काय विचारलं की ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर एन, देन प्रूव्ह दॅट डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू एन मायनस 1. आता पहिलं तुम्हाला दिलं काय ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता जर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर तुमचं काय येतं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काय त्याचा डिटर्मिनंट कसा असतो, नॉट इक्वल टू 0, आणि त्याचा मिनिंग काय झाला की ए इनवर्स इज अ एक्झिस्ट. बघा जर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर त्याला म्हणतो आपण त्याचा डिटर्मिनंट किती येतो 0, नॉट इक्वल टू 0, आणि डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला, याचा मिनिंग काय झाला ए इनवर्स इज अ एक्झिस्ट. आता आपण पहिला पार्ट करूया. तर आपण आता पाहिलं काय की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू किती येतो तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी येतो. ओके, हा तुमच्याकडे येतो, म्हणजे आपण आता थेरम पाहिला युजिंग दिस थेरम. मग जर मी दोन्ही साइडचा डिटर्मिनंट घेतला, बघा डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, दोन्ही साइडचा डिटर्मिनंट घेतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ओके, आता बघा डिटर्मिनंट ऑफ ए याचा मिनिंग काय झाला की डिटर्मिनंट सेपरेट होऊन जातो. इथं डिटर्मिनंटची प्रॉपर्टी काय आहे की डिटर्मिनंट ऑफ ए इंटू बी असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी सेपरेट झाला. आता बघा इथं दोघांचा आहे तर इथं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी. पण इथं काय तुमच्याकडे याचा मिनिंग काय झाला बघा, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटीचा मिनिंग काय होतो की डिटर्मिनंट ऑफ ए 0 0 0 अँड सो पर 0 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू 0 0 0. सेम डायगोनल एलिमेंटला काय तुमच्याकडे सगळं डिटर्मिनंट येऊन जातो. मग ज्यावेळेस मी डिटर्मिनंट बाहेर काढेल, बघा कोणत्याही संख्येचा तुमच्याकडे असं असेल एखादा की काय असेल की 2 2 2 2 2 असेल 2 2. सपोज मी काय काढला, हा 2 कॉमन काढला, किती रो मधून कॉमन काढतो मी, बघा पहिल्या रो मधून काढला 1, दुसऱ्या रो मधून काढला 2, तिसऱ्या रो मधून पण सगळ्या 2 2 जर असेल तर मी 2 3 टाइम झाला. मग आपण ए बघा इथून जर कॉमन काढला पहिल्या रो मधून डिटर्मिनंट ऑफ ए तर ए झाला डिटर्मिनंट ऑफ ए. दुसऱ्या रो मधून जर मी डिटर्मिनंट ऑफ ए काढला तर किती टाइम झाला 2 टाइम्स. पण तिसऱ्या रो मधून जर मी डिटर्मिनंट ऑफ ए कॉमन काढला तर तो 3 टाइम झाला. असं मला किती वेळेस काढायचं आहे, किती तुमच्याकडे ऑर्डर n टाइम्स. मग तुमच्याकडे काय आला डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n आय. बघा याचा मिनिंग काय झाला की हा डिटर्मिनंट ऑफ डिटर्मिनंट असेल तर डिटर्मिनंट मला बाहेर काढायचं, तर जी ऑर्डर आहे तुमची ती ऑर्डरची पॉवर घेऊन तो बाहेर निघतो. सपोज जर याची ऑर्डर 3x3 असता तर हे 3 ची पॉवर घेऊन बाहेर निघला असता, पण आपल्याकडे इन जनरल पाहतोय n ऑर्डर, तर n पॉवर घेऊन तो बाहेर आला. मग इथे बघा डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, हा डिटर्मिनंट ऑफ ए हे झाला की त्याला तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय आला तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n इंटू आयडेंटिटी. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती असतो 1. बघा डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 आणि तुमच्याकडे डिटर्मिनंट काय नॉट इक्वल टू 0. तर हा जो डिटर्मिनंट मी इकडे डिवाइड करू शकतो, तर डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n अपॉन डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट ऑफ ए एक कॅन्सल झाला, किती पॉवर होती n, एक पॉवर कॅन्सल झाली तर राहिले का तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n मायनस 1 हे ऍडजॉइंट ऑफ ए. काय केलं मी, जो आपण पहिला थेरम केला होता त्या थेरमलाच काय केलं डिटर्मिनंट घेतला, डिटर्मिनंट घेतल्यानंतर तुमच्याकडे काय आला डिटर्मिनंट रेज टू n आय आला. आयचा डिटर्मिनंट किती असतो 1, आणि इथं काय केलं तुमच्याकडे दोन्ही साइडने डिटर्मिनंटनी डिवाइड केलं. मग हे डिटर्मिनंट इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आल्यावर काय झाला तो डिवाइडला. मग आपली का डिटर्मिनंटची पॉवर किती n, एक कॅन्सल झाला राहिला n मायनस 1. अशा पद्धतीने तुमचं काय झालं, आता थेरम तिन्ही संपले. आता पाहूया आपण काय एक्झाम्पल. आता पाहूया आपण सॉरी अजून एक राहिलं याचं सेकंड पार्ट. तुमच्याकडे काय दाखवायचं की ऍडजॉइंट ऑफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रायसिस. आता ऍडजॉइंट ऑफ ए नॉन सिंग्युलर दाखवणे म्हणजे काय,
बघा ऍडजॉइंट ऑफ ए नॉन सिंग्युलर दाखवायचं आहे, तर ऍडजॉइंट ऑफ ए नॉन सिंग्युलर दाखवले म्हणजे काय की त्याचा डिटर्मिनंट काय आला पाहिजे, ऍडजॉइंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ज्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येतो त्याला आपण नॉन सिंग्युलर म्हणतो. मग आपल्याला दाखवायचं की हे जो ऍडजॉइंट ऑफ ए आहे त्याचा डिटर्मिनंट कसा आला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे. मग आता बघा तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए नॉन सिंग्युलर आहे, म्हणजे गिव्हन आहे तुमच्याकडे हे ए इज अ नॉन सिंग्युलर आहे, ए इज अ नॉन सिंग्युलर. आपण आता या पहिल्या पार्ट मध्ये काय पाहिलं की डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय, डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n - 1 पाहिलं. मग डिटर्मिनंट ऑफ ए जर तुमच्याकडे नॉट इक्वल टू 0 असेल तर त्याचा पॉवर किती घ्या तर तो पण कसा येईल, नॉट इक्वल टू 0. तर ऍडजॉइंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू कायला 0. कशामुळे, कारण तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आहे तर त्याचा कितीही पॉवर घ्या तो कसा येईल, नॉट इक्वल टू 0. मग तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए जर नॉट इक्वल टू 0 आला तर आपण म्हणतो ऍडजॉइंट ऑफ ए इज अ नॉन सिंग्युलर. सपोज तुम्हाला विचारलं बी इज नॉन सिंग्युलर, दॅट मीन्स काय, बी डिटर्मिनंट ऑफ बी इज नॉट इक्वल टू 0. तुम्हाला विचारलं की ए स्क्वेअर हा नॉन सिंग्युलर आहे, त्याचा मिनिंग काय झाला की डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ज्याला आपण नॉन सिंग्युलर दाखवायचं आहे त्याचा मिनिंग काय होतो की त्याचा काय करा, डिटर्मिनंट का दाखवा, नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. आता पाहूया आपण चौथा क्वेश्चन. आता पाहणार आहोत आपण बघा फोर्थ क्वेश्चन काय तुमच्याकडे, लेट ए इक्वल टू, तुमच्याकडे मॅट्रिक्स दिलेला आहे, काय ए मॅट्रिक्स दिला आहे गिवन 1 - 4 - 2 3 अँड तुमच्याकडे काय बी मॅट्रिक्स आहे बघा 1 4 1 2. आपल्याला काय करायचं, फाइंड द ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी, आणि दुसरं काढायचं आपल्याला फाइंड ऍडजॉइंट ऑफ बी. पहिलं बघा ऍडजॉइंट ऑफ ए बी काढायचंय तुम्हाला, तर पहिलं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल ए इंटू बी. ठीक आहे, ए इंटू बी काढून घेऊया. तर ए इंटू बी करा 1 - 4, बघा ए ची व्हॅल्यू 1 - 4 - 2 3, हा झाला तुमच्याकडे ए मॅट्रिक्स. आणि दुसरा काय तुमच्याकडे बी मॅट्रिक्स 1 4 1 2. तर आपल्याकडे पहिल्या मॅट्रिक्स मध्ये किती रो येतं 2, आणि कॉलम किती आहे 2. दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये रो किती आहे 2 आणि 2. त्याच्यामध्ये बघा पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो जर इक्वल येत असेल तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं. तिथे दोन्ही इक्वल आहे तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं. तर पहिल्या मॅट्रिक्स कडे किती रो येतं 2, फर्स्ट आणि सेकंड. दुसऱ्या मॅट्रिक्स कडे किती कॉलम आहेत 2, 1 आणि 2. तर कसं मल्टिप्लिकेशन करणार आपण, पहिला रो जो आहे तो पहिल्या कॉलम बरोबर मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय बघा तुमच्याकडे हा पहिला रो आहे तो काय करणार या पहिल्या कॉलम बरोबर मल्टिप्लाय करणार. मग कसं मल्टिप्लाय करणार आपण बघा, इथं याचा मल्टिप्लिकेशनवर व्हिडिओ घेतलेला आहे तरी पण एकदा सांगतो की तुमच्याकडे याचा बघा पहिला एलिमेंट कोण आहे 1, याचा पहिला एलिमेंट कोण 1, 1 × 1 1, बघा 1 × 1 1, लगेच प्लस साइन द्यायचं. दुसरा बघा दुसरा कोण एलिमेंट आहे -4, आणि याचा कोण दुसरा एलिमेंट +1, -4 × 1 किती, सॉरी 1 × किती -4 झालं पहिला. सेम आता काय पहिला रो सेकंड कॉलम, मग आता पहिला रो सेकंड कॉलम मध्ये बघा हा सेकंड कॉलम. मग बघा पहिला रो सेकंड कॉलम 1 × -1 × 4 किती बघा 1 × 4 प्लस लगेच किती तुमच्याकडे याचा सेकंड एलिमेंट -4 आणि याचा 2 किती -4 × 2. आता परत सेम तुमच्याकडे पहिला रोचं काम संपलं. आता दुसरा रो पहिला कॉलम, तर बघा पहिला दुसरा रो मध्ये कोण आहे तुमच्याकडे हा, तर पहिल्या कॉलम बरोबर मल्टिप्लाय करायचा किती, याचा पहिला एलिमेंट -2 आणि याचा पहिला 1, तर -2 × 1 प्लस नंतर किती 3 × 1. नंतर काय तुमच्याकडे इथं -2, आता बघा सेकंड रो आणि सेकंड कॉलम -2 × 4 किती -2 × 4 प्लस आता किती 3 × 2, असं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, याचा पहिला एलिमेंट पहिला, दुसरा दुसऱ्या बरोबर, म्हणजे जर रोचा पहिला एलिमेंट घेतला तर कॉलमचा पहिला घ्यायचा, पहिल्या मॅट्रिक्सचा दुसरा एलिमेंट घेतला तर कॉलमचा दुसरा एलिमेंट घ्यायचा. आता मल्टिप्लिकेशन करूया किती तुमच्याकडं 1 × 1 1 × 4 -4, नंतर 1 × 4 4, नंतर -4 × 2 -8, नंतर -2 × 1 -2 प्लस 3 × 1 3, त्याच्यानंतर इथं बघा -2 × 4 -8 आणि प्लस 3 × 2 6. आता फक्त याचं कॅल्क्युलेशन करा तुमच्याकडे काय ए इंटू बी मॅट्रिक्स. तर बघा ए इंटू बी किती तुमच्याकडं 1 - 4 -3,
बघा एक प्लस असेल एक मायनस असेल तर आपण काय करतो, एक प्लस असेल एक मायनस असेल तर आपण मायनस करतो, आणि जर दोन्ही मायनस असेल किंवा दोन्ही प्लस असेल तर आपण काय करतो प्लस. पण हे सगळं ऍडिशन सबट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. बघा एक प्लस एक मायनस असेल तर आपण मायनस करतो, 4 मधून 1 गेला 3, पण मोठ्या संख्येचं साइन काय, मोठी संख्या -4 आहे म्हणून -3. मग 4 मधून 8 मधून 4 गेले 4 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. बघा इथं पण 3 मधून 2 गेले 1, मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस. इथं 8 मधून 6 गेले -2, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. हे आलं तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए बी आलाय मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला ऍडजॉइंट काढायचं आहे, तर ऍडजॉइंट काय राहतो तुमच्याकडं, बघा पहिलं मायनर मॅट्रिक्स दोन्ही सांगतो डायरेक्ट कसं करायचं. बघा मायनर मॅट्रिक्स कसं करतो आपण, जे तुमच्याकडे मॅट्रिक्स आहे त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन जागा चेंज करा. तर इथं काय जागा चेंज केली तर -2 आणि इथं -3. परत त्यांचं क्रॉसिंग करा, जागा चेंज करा, बघा इथं 1 येऊन जाईल इथं -4. हा मायनर मॅट्रिक्स झाला. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स काय करायचं आहे, बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स कसं करणार आपण, सेम जे तुमच्याकडे मायनर मॅट्रिक्स आलाय -2 1 -4 आणि -3. ठीक आहे, म्हणजे क्रॉस केलेला आपण फक्त काय करा, या दोन एलिमेंटला मायनस साइन द्यायचं डायरेक्ट करताना. मला मी मायनस साइन दिला, इथं मायनस. बघा इथं मायनस देणार आहे, पण पहिला रेडीमेड मायनस आहे, दोन्ही पण मायनस काय झाला प्लस. मग तुमच्याकडे हा एलिमेंट निघून गेला. ठीक आहे, मग हा आला तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता तुमच्याकडे ऍडजॉइंट काय येतो, बघा ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी मॅट्रिक्स. आपण कोणाचं काढतोय, ए इंटू बी चं. आता ऍडजॉइंट ऑफ ए बी म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स कोण आहे, -2 -1 4 आणि -3. हे काय तुमच्याकडं, याचा ट्रान्सपोज. ठीक आहे, हे काय आलं तुमच्याकडं, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घेतला मी, ट्रान्सपोज. तर ऍडजॉइंट ऑफ ए बी इक्वल टू किती येईल तुमच्याकडं. आता या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करा, म्हणजे पहिला रो जो आहे तुमच्याकडे पहिल्या कॉलमला जाईल -2 -1. परत सेम तुमच्याकडे काय, हा दुसरा रो आहे तो दुसऱ्या कॉलमला जाईल 4 -3. हा झाला तुमच्याकडे काय, ऍडजॉइंट ऑफ ए बी. ठीक आहे, आता नंतर काय करायचं आपल्याला, ऍडजॉइंट ऑफ बी. आता बघा यात मॅट्रिक्स मला डायरेक्ट जर काढायचं असेल ऍडजॉइंट, तुमच्याकडे ए इंटू बी आला आहे. बघा आता मी डायरेक्ट काढतो, हे तुम्हाला प्रोसेस नुसार सांगितलं. डायरेक्ट कसं काढणार, तुमच्याकडे -3 -4 1 -2. ओके, आता तुम्हाला काय करायचं, कोफॅक्टर मॅट्रिक्स डायरेक्ट काढायचं. कोफॅक्टर मॅट्रिक्स काय करा, डायरेक्ट करा. काय करणार तुम्ही, पहिलं सगळं क्रॉसिंग करून घ्या. क्रॉस केलं काय तुमच्याकडे, बघा पहिलं क्रॉसिंग, जागा चेंज करा, -2 -3. परत या दोघांचं क्रॉसिंग करून घ्या, -4 +1. फक्त काय करा, या दोन जे नंबर आहे त्याला मायनस साइन देऊन टाकायचं. बघा हा पहिला रेडीमेड मायनस आला, मायनस काय झाला प्लस, आणि दुसरा काय तुमच्याकडे इथं प्लस. अशा पद्धतीने काय झालं तुमच्याकडे, क्रॉस केल्यानंतर काय आला, सॉरी इथं क्रॉस नाही केलं मी, इथं तुमच्याकडे 1 येऊन जाईल आणि इथं काय 4. बघा दोन्ही क्रॉसिंग केल्यानंतर या दोन साईडला मायनस साइन द्यायचं. हे झालं तुमच्या डायरेक्ट कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि जर तुम्हाला डायरेक्टच काय करायचं, ऍडजॉइंट करायचं असेल तर ऍडजॉइंट ऑफ ए बी 2 × 2 चं डायरेक्ट काय कसं करणार तुम्ही डायरेक्टली, तर बघा फक्त पहिलं क्रॉसिंग घ्यायचं. तुम्हाला काय घ्यायचं, पहिलं क्रॉसिंग, एवढं क्रॉस करा. पहिलं काय केलं मी, -2 आणि -3. परत सांगतो, 2 × 2 चं डायरेक्ट ऍडजॉइंट कसं करायचं, पहिलं क्रॉसिंग घेतलं, दुसरं क्रॉसिंग घ्यायचं नाही, ऍज इट इज ठेवायचं. कसं, -4 आणि 1. काही केलं नाही मी दुसऱ्यामध्ये, फक्त काय करा, जे दुसरा आहे तुमच्याकडे त्याला मायनस साइन द्या. या दोघाला काय करायचंय, मायनस आहे. जागा चेंज करायची नाही, पण मायनस साइन द्यायचं. हा रेडीमेड मायनस आहे, मायनस काय झाला प्लस, आणि याला मायनस साइन द्या. हे झालं तुमच्याकडे डायरेक्ट ऍडजॉइंट. ठीक आहे, आता सेम आपल्याला बीए करायचंय. बघा बीए, तर तुमच्याकडे बघा बी इंटू ए काढावं लागेल पहिलं. आता पहिलं कोणतं मॅट्रिक्स घ्यायचं मला, बी. आता बी मॅट्रिक्स काय आहे तुमच्याकडे, बघा बी मॅट्रिक्स 1 4 1 2 1 4 1 2. आता चला याचं डायरेक्ट आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया. आता मी डायरेक्ट करतो, कारण आपण पहिलंच पाहिले आणि याच्या मल्टिप्लिकेशन म्हणून व्हिडिओ पण बनवलेला आहे मी. आता इथं बघा पहिला रो पहिला कॉलम. आता 1 × 1 किती, 1 प्लस, आणि 4 × -2 किती, -8. दुसरं बघा पहिला रो आणि दुसरा कॉलम. पहिला किती, 1 × -4 लगेच प्लस द्यायचं, आणि नंतर कोण दुसरा 4 × 3 किती, 12.
ठीक आहे. आता बघा पहिला रो झाला, आता दुसरा रो पहिला कॉलम 1 into 1 1 प्लस, नंतर किती 2 into -2 -4, परत सेम तुमच्याकडे पहिला रो दुसरा रो आणि दुसरा कॉलम 1 into 4 -4 प्लस आणि 2 into 3 6. फक्त त्याचं कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन किती येतो तुमच्याकडे याचं, किती 1 -8 -7, नंतर -4 + 4 8, 1 -4 -3 आणि प्लस -4 + 6 + 2. ठीक आहे. आता आपण हे मल्टिप्लिकेशन केलं. आता मला डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ ए बी काढायचं, सॉरी ऍडजॉइंट ऑफ बी ए काढायचं आहे. आता मी डायरेक्ट कसं काढणार की तुमच्याकडे हा मल्टिप्लिकेशन हा ऍडजॉइंट आलेला आहे. ठीक आहे. बघा हे तुमच्याकडे आलेलं आहे मल्टिप्लिकेशन बी ए, याचं मला डायरेक्ट ऍडजॉइंट काढायचं. तर मी कसं करणार, डायरेक्ट पहिलं क्रॉस करणार या दोघांचं, म्हणजे जागा चेंज करणार. काय 2 - 7. बाकीचं आपल्याला काय करायचंय, जागा चेंज नाही करायची, फक्त मायनस साईन द्यायचं. बघा हा 8 प्लस आहे तर हा -8 झाला, हा -3 आहे, परत मायनस करायचं तर काय झाला +3. हे झालं तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ बी ए, हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए बी. ठीक आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 4 पण झालाय. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय तुमच्याकडं पहिला जो आहे, पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. बघा ब्रॅकेट मध्ये कोण आहे तुमच्याकडं, या पहिला मोठा ब्रॅकेट हा दिसतो तुम्हाला. ठीक आहे. या ब्रॅकेट मध्ये जो आन्सर येईल तो आपल्याला या ब्रॅकेट बरोबर मल्टिप्लाय करायचा आहे, मॅट्रिक्स बरोबर. तर बघा पहिलं ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूया. -2 ने आपल्याला काय करायचं, या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आणि +3 ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर काय तुमच्याकडे बघा -2 ने जर या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं पहिलं तर किती येईल तुमच्याकडं, ईच आणि एव्हरी टर्मला मल्टिप्लाय होतो. तर -2 into 1 किती -2, -2 into -3 किती +6. बघा ईच आणि एव्हरी टर्मला -2 ने मल्टिप्लाय करायचं. -2 into 7 बघा या टर्मला मल्टिप्लाय किती -14, नंतर -2 into 9 -18, नंतर -2 into 8 -16 आणि इथं 0. बघा 0 into -2 0 झालं प्लस. प्लस या 3 ने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. किती 3 into 6 18, 3 into 0 0, 3 into 9 27, 3 into 5 15, नंतर 3 into 1 3 आणि 3 into 2 6. बघा अजून मी माझा पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह नाही झालाय. आता जो आन्सर येईल तो मला 3 आणि -2 बरोबर मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. इक्वल टू, आता काय तुमच्याकडे पहिलं आता या दोघांची ऍडिशन करा. बघा ऍडिशन मध्ये काय दोघांची जर सेम ऑर्डर असेल तर आपण ऍडिशन करतो. 3 into 2 आहे याची ऑर्डर, 3 into 2. या पहिल्या ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन बघा किती तुमच्याकडं -2 + 18. बघा याचा पहिला एलिमेंट, याचा पहिला एलिमेंट, याचा दुसरा एलिमेंट, याचा दुसरा 6 + 0, नंतर किती -14 आणि प्लस किती 27. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय दुसरा एलिमेंट -18 + 15, नंतर काय -6 + 3 आणि 0 + 6. आता हा झाला पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह झाला पूर्णपणे. 3 - 2 हे त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके. आता याचं कॅल्क्युलेशन करूया फक्त आपण. बघा कॅल्क्युलेशन मध्ये काय तुमच्याकडं -2 + 18 किती 16, नंतर 6, नंतर -14 + 17 म्हणजे काय इथं +13. त्याच्यानंतर किती तुमच्याकडे -18 + 15 -3, -16 + 3 किती -13 आणि इथं 0 + 6 6 इंटू किती तुमच्याकडं 3 into -2. आता आलं आपल्याकडे या दोन मॅट्रिक्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. आपण पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह केला, हा ब्रॅकेटचं हे आन्सर आलं. आता आपण पाहूया याचं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतो का. त्या मॅट्रिक्स ऑर्डर किती आहे 3 × 2 आणि या मॅट्रिक्सचं ऑर्डर आहे 2 × 1. ठीक आहे. तर आता बघा इथं पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो सेम आहे तर ते निघून गेले, मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं. आता जे बी आन्सर येईल आपल्या मॅट्रिक्सचा ते असेल 3 × 1. जो आन्सर येईल याचा तो असेल 3 × 1. त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण काढूया. बघा आता याच्याकडे किती रो आहेत आपल्याकडं, पहिला रो आणि याच्याकडे एकच कॉलम आहे. मग पहिला रो पहिला कॉलम किती तुमच्याकडं 16 × 3. बघा 16 × 3 प्लस किती दुसरा कोण आहे तुमच्याकडं 6 × -2 झालं. बघा पहिला रो पहिला कॉलम संपला. परत आता दुसरा रो पहिला कॉलम 13 × किती तुमच्याकडं 3 प्लस याचा दुसरा एलिमेंट कोण आहे -3 × 2 -3 × -2. परत सेम तुमच्याकडे कोण आहे सेम आता -13 गुणिले याचा पहिला एलिमेंट बघा थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम -13 × याचा फर्स्ट रो किती 3 प्लस याचा दुसरा कोण आहे 6 × -2. फक्त आपण याचं कॅल्क्युलेशन केलं
तर हे तुमच्याकडे हे आन्सर येऊन जाईल. आता बघा 16 गुणिले 3 किती 48 आणि 6 इंटू -2 म्हणजे किती -12. त्याच्यानंतर बघा 13 गुणिले 3 13 39 -3 इंटू -2 किती +6. परत 13 इंटू -3 किती -39 आणि प्लस -6 इंटू -2 म्हणजे किती -12. आता यांचं फक्त कॅल्क्युलेशन करूया. हे असेल तुमच्याकडे आन्सर 48 - 12 + 36 39 + 6 45 -39 - 12 11 आणि -51. हे आहे तुमच्याकडे आन्सर. ठीक आहे. कोणतं जर मी हे सॉल्व्ह केलं काय केलं मी पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह केला आणि ब्रॅकेटचा आन्सर काढलं मी. आन्सर काढल्यानंतर बघा -2 ने पूर्ण एलिमेंटला मल्टिप्लाय केलं. इथं 3 ने मध्ये सगळ्याला मल्टिप्लाय केलं आणि पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर जो आन्सर येईल त्याच्याबरोबर मल्टिप्लाय केलं मी हा मॅट्रिक्स. चला आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 6. बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय की फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए करायचं आपल्याला. बघा ऍडजॉइंट ऑफ ए कसं काढतो आपण पहिलं आपण मायनर मॅट्रिक्स काढतो. त्याच्यानंतर मायनर मॅट्रिक्स काढल्यानंतर आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स आल्यानंतर आपण काय घेतो या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जर मी ट्रान्सपोज केला म्हणजे वरती टी तर ते होतो आपल्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए. मग पहिलं आपल्याला मायनर मॅट्रिक्स काढावं लागेल. ठीक आहे. मायनर मॅट्रिक्स काढल्यानंतर आपण मायनर पासून कोफॅक्टर काढतो आणि कोफॅक्टर पासून ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढतो. तर बघा 3x3 चा आपल्याला डायरेक्ट काढता येणार नाही. जसं की आपण 2x2 चा डायरेक्ट काढलं होतं ऍडजॉइंट कोफॅक्टर आणि मायनर. तसं आपल्याला आता 3x3 चा आपल्याला एक एक एलिमेंटचा काढावा लागेल. बघा 3x3 मध्ये तुमच्याकडे जो मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. हा मॅट्रिक्स आहे आणि हा तुमच्याकडे काय आहे त्याचं कम्पेअरिंग केलं. बघा तुमच्याकडे जर मी A11 काढला तर A11 कोण येईल 1. A12 जर काढला तर कोण येईल तुमच्याकडे 0. A13 कोण असेल 1. असं जर कम्पेअर केलं तर तुमच्याकडे हे एलिमेंट झाले. ठीक आहे. A21 जर काढला तर तुमच्याकडे हा 2 ची व्हॅल्यू येईल. तर आपल्या सगळ्या A11 A12 या सगळ्या A33 पर्यंत सगळ्या एलिमेंट्स आपल्याला मायनर काढायचं आहे. तर मायनर कसं काढतो बघा आपण मायनर ऑफ A11 जर काढला इथं त्याला आपण म्हणतो M11. काय म्हणतो M11. आता मायनर म्हणजे काय तुमच्याकडे इथं की मायनर म्हणजे काय आता मायनर बघा आपल्याला या एलिमेंटचा मायनर काढायचा असेल. ठीक आहे. तर काय तुमच्याकडे A11 चा मायनर काढायचा त्या लाईनचा रो डिलीट करायचा त्या लाईनचा कॉलम डिलीट करायचा. रिमेनिंग जो आहे त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला आहे मायनर वर कोफॅक्टरवर तिथून तुम्ही बघू शकता. त्याच्यावर डिटेलमध्ये भरपूर एक्झाम्पल घेतले. आता इथे एक्झाम्पल आहे एक बघा मायनर काढला तर उरलेला पार्ट कुठे दिसतो तुम्हाला हा जो उरलेला पार्ट आहे त्याचा घ्यायचा आपल्याला डिटरमिनंट. बघा उरलेला पार्ट लिहिला मी आणि आपल्याला 2x2 चं डिटरमिनंट कसं करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. या दोघाचा क्रॉसिंग करायचं. बघा पहिलं दोघाचा क्रॉसिंग नंतर मायनस द्यायचं साइन आणि लगेच या दोघाचा क्रॉसिंग असं आपण करणार आहोत. तर आपण एक एक एलिमेंटचा मायनर काढूया. बघा पहिलं A11 चा मायनर काढला म्हणजे कोणत्या एलिमेंटचा आपल्याला या 1 एलिमेंटचा मायनर काढायचं आहे. तर मग A1 चा एलिमेंटचा मायनर काढायचा असेल तर काय A11 कोण आहे पहिला एलिमेंट त्या लाईनचा रो डिलीट झाला त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. कोण राहिला तुमच्याकडे 3 - 1 4 - 3. मग याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर कसं येईल तुमच्याकडे बघा 3 × -3 किती तुमच्याकडे 3 × -3 लगेच आपण मायनस साइन द्यायचं. ठीक आहे. नंतर दुसरा क्रॉस करून घ्यायचा -1 × 4 -1 × 4 तर किती आहे तुमच्याकडे आन्सर बघा 3 × -3 -9 नंतर -1 × -4 -4 आणि तो किती आला तुमच्याकडे -9 हा मायनस आणि हा मायनस इथला तो कसा झाला आपल्याकडे प्लस 9 + 4 = किती आला -5. तर M11 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 30. ठीक आहे. आता पुढचा आहे बघा पुढचा काय करायचं आपल्याला की कोणत्या एलिमेंटचा काढायचा आपल्याला मायनर की या 0चा म्हणजे A12 चा. मग बघा त्या लाईनचा रो डिलीट झाला त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. काय राहिला तुमच्याकडे 2 - 1 -1 -3 लिहिलं मी. आता याचं मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो डायरेक्ट आन्सर काढतो. बघा पहिला क्रॉसिंग करा 2 × -3 किती -6 लगेच मायनस साइन द्यायचं. नंतर दुसरा क्रॉसिंग करायचं -1 × -1 +1 तर बघा -6 - 1 किती -7 तर तुमच्याकडे M12 ची व्हॅल्यू किती आली -7. त्याच्यानंतर या आता दुसरं काय तुमच्याकडे दुसरा एलिमेंट कोण आहे हा 1 या 1 चा काढायचा आहे म्हणजे A13 बघा त्या लाईनचा रो डिलीट केला त्या लाईनचा कॉलम डिलीट केला. रिमेनिंग पार्ट कोणाला 2 3 -1 याचा डायरेक्ट डिटरमिनंट काढा किती 2 × 4 8 लगेच मायनस आणि 3 × -1 किती -3. इथं बघा हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस म्हणजे काय झाला 8 + 3 = 11. सिमिलरली बघा पुढं
तुम्हाला काढायचा आता कोणाचा A21 चा. आता A21 चा जर काढायचा असेल तर तुमच्याकडे A21 कोणता आहे एलिमेंट बघा. A21 एलिमेंट कोणता कम्पेअर करा तुम्ही. A21 इथं वरती बघा A21 हा एलिमेंट आहे. कम्पेअर केलं तर मग त्या लाईनचा रो डिलीट करा, कॉलम डिलीट करा. कोण राहिला तुमच्याकडे इथं हा पार्ट कोण राहिला 0 1 4 3. याचा डिटर्मिनंट घ्या डायरेक्ट किती 0 × -3 0 लगेच मायनस आणि 1 × 4 4. आता मी डायरेक्ट करतो तर किती आला तुमच्याकडे -4. सेम तुमच्याकडे मायनर ऑफ A22 काढला बघा. A22 कोण आहे तुमच्याकडे हा A22 कोण आहे हा एलिमेंट आहे 3. तर 3 चा जर काढला मी तर त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. उरलेला पार्ट हा आहे. याचा डिटर्मिनंट काढला मी आता 1 × -3 किती -3 लगेच मायनस साइन द्यायचं बघा. पहिला क्रॉस घेतल्यानंतर लगेच मायनस द्यायचं आणि दुसरा क्रॉस 1 × -1 किती -1. ठीक आहे. आता इथला मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस म्हणजे काय 3 + 1 सॉरी -3 + 1 किती -2. सिमिलरली आता तुम्ही मायनर ऑफ A23 काढा. A23 म्हणजे कोण हा मायनस. माझं जर मी A काढला मायनर तर काय झालं या लाईनचा रो डिलीट झाला, या लाईनचा कॉलम डिलीट झाला. तर किती येईल तुमच्याकडे 1 0 -1 4. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 × -4 सॉरी 1 × 4 4 लगेच मायनस आणि -1 × 0 0 = 4. ओके. सेम आता आपल्याला काय करायचं आहे A21 चा. तर A31 म्हणजे कोण -1. या लाईनचा रो डिलीट झाला, या लाईनचा कॉलम डिलीट झाला. कोण राहिला तुमच्याकडे 0 1 3 -1. याचा जर मी डिटर्मिनंट घेतला तर 0 × -1 किती 0 लगेच मायनस साइन नंतर 1 × 3 किती 3. तर 0 - 3 किती -3. सिमिलरली बघा आता मायनर ऑफ A32 सेम. आता A32 कोण आहे तुमच्याकडं हा एलिमेंट आहे 4. या लाईनचा डिलीट झाला, या लाईनचा कॉलम डिलीट झाला. कोण राहिला तुमच्याकडे 1 1 2 -1. जर आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 × -1 लगेच मायनस साइन द्यायचं. दुसरा 1 × 2 किती 2 -1 -2 किती -3. पुढचा लास्टचा सेम लास्टचा पण काढला मी तर किती तुमच्याकडे 1 × 3 आणि नंतर 0 × 2 0 = किती आला 3. तर तुमच्याकडे मायनर मॅट्रिक्स आलेला आहे बघा. मायनर मॅट्रिक्स आले आहे तर मायनर मॅट्रिक्स आपण लिहून घेऊया. आता इथं बघा आपल्याकडे काय आला हा मायनर मॅट्रिक्स बघा. मायनर मॅट्रिक्स M11 M22 ची व्हॅल्यू पुट केली हा आला तुमच्याकडे मायनर मॅट्रिक्स. आता मायनर मॅट्रिक्स पासून आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा काढतो की तुमच्याकडे जो 3x3 चा असेल तर आपण काय करतो मायनर मॅट्रिक्स मध्ये पहिल्याला प्लस देतो, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस, नंतर मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा आता द कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट काय असतो तुमच्याकडे जो मायनर मॅट्रिक्स आहे पहिला प्लस दुसरा मायनस तिसरा प्लस. बघा इथं मायनस प्लस जो मायनर मॅट्रिक्स असेल त्याला आपण हे साइन दिले. ठीक आहे. हे तुम्ही साइन दिल्यानंतर बघा तुमच्याकडे जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आलाय कोफॅक्टर मॅट्रिक्स किती आलाय तुमच्याकडे बघा. आता बघा पहिला एलिमेंट मायनस आहे सॉरी प्लस आहे तो तसाच राहील -5. दुसरा तुमच्याकडे काय आहे बघा दुसरा -7 आहे तर इथं तुमच्याकडे मायनस बघा पहिलं पण मायनस आहे त्याला मायनस द्यायचं +7 झाला. तिसरा प्लस आहे तर त्याला +11. चौथ्याला काय द्यायचं बघा मायनस तर पण मायनस आहे 7 आणि त्याला मायनस करायचं आहे तर मग किती झाला +4 त्याच्यानंतर हा याला प्लस द्यायचा आहे बघा याला प्लस द्यायचा आहे पण तो मायनस आलाय तर मायनसच घ्या. म्हणजे जर प्लस तो मायनस झाला तर आपल्याला काय करायचं असतो परत मायनस द्यायचा असतो. तर पुढचा एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे 4. आता बघा हा -M23 आहे आणि तो प्लस आहे तर त्याला मायनस करा. पुढचा काय तुमच्याकडे M31 प्लस आहे तर त्याला काय करा तो प्लस आहे पण रेडीमेड हा मायनस आलाय. परत इथं काय तुमच्याकडे मायनस द्यायचा आहे पण रेडीमेड परत मायनस आलाय म्हणजे मायनस मायनस काय झाला प्लस आणि इथं काय तुमच्याकडे याला प्लस द्यायचं +3. हा झाला तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स. तर ऍडजॉइंट मॅट्रिक्स काय राहतो ऍडजॉइंट ऑफ A = ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आलाय त्याचा काय घ्यायचा आपल्याला ट्रान्सपोज. तो कोफॅक्टर मॅट्रिक्स किती आलाय -5 7 11 4 -2 -4 -3 3 आणि 3. हा जो मॅट्रिक्स आलेला आहे याचा काय घ्यायचा आहे मला ट्रान्सपोज म्हणजे डॅश करा किंवा टी करा. याचा ट्रान्सपोज घेतला तर तुमच्याकडे येईल ऍडजॉइंट ऑफ A. तर या लास्टला ऍडजॉइंट ऑफ A बघा हा पहिला रो आहे त्याला पहिला कॉलम मध्ये लिहा -5 7 11 त्याचा ट्रान्सपोज केला म्हणजे एक्सचेंज करायचा नंबर ऑफ रो. बघा दुसरा रो आहे तुमच्याकडे त्याला काय करायचं दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं 4 -2 आणि -4. परत तिसऱ्या रोला तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायचंय -3 +3 आणि +3.
हे झालं तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. प्रोसेस कशी आहे, पहिलं कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा, जो मायनर मॅट्रिक्स काढा, मायनर मॅट्रिक्सला अल्टरनेट साइन द्या, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, जसं की हे आपण इथं केलेलं आहे हा फॉर्म्युला. मग तो आल्यानंतर जो कोफॅक्टर मॅट्रिक्स येईल त्याला काय करायचं, आपल्याला ट्रान्सपोज करायचा आहे, तो असतो आपल्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7. बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारलंय की एक मॅट्रिक्स दिलाय 3x3 चा, देन शो दॅट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A इज नल मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं की A आणि ऍडजॉइंट ऑफ A या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आला पाहिजे, नल मॅट्रिक्स. म्हणजे काय, झिरो मॅट्रिक्स. तुमच्याकडे सगळं जो ऑल एलिमेंट्स आहेत ते कसे आले पाहिजे, झिरो. तर पहिलं आपल्याला काय करावं लागेल, ए तर आपल्याला गिव्हन दिलेलं आहे, आता आपल्याला करायचं आहे ऍडजॉइंट ऑफ ए. जसं की आपण क्वेश्चन नंबर 6 मध्ये पाहिलेलं आहे ऍडजॉइंट कसं काढायचं, सेम आता आपण तसंच काढूया. आता मी थोडं फास्ट सांगतो कारण आपण तिथे डिटेल मध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला ऍडजॉइंट साठी स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर आपण पाहूया. बघा त्याचं ऍडजॉइंट काढून घेऊया. पहिलं ऍडजॉइंट साठी लागेल आपल्याला पहिलं मायनर मॅट्रिक्स. तर मायनर साठी बघा ईच आणि एव्हरी एलिमेंट्स आपण मायनर काढूया. पहिलं A11 चं मायनर काढलं तर बघा A11 चं मायनर म्हणजे काय, तुमच्याकडं हा -3 चा मायनर, त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. सेम डिटरमिनंट घेतलं बघा, -2 × 1 -2 आणि लगेच मायनस आणि 1 × -1 मायनस. आता हा मायनस मायनस काय झाला, प्लस, -2 + 1 किती, -1. सेम परत आपल्याकडं A12 चं घेतला, परत सेम A12 म्हणजे काय, त्या लाईनचा रो डिलीट, कॉलम डिलीट, रिमेनिंग पार्टचा डिटरमिनंट. तर आला तुमच्याकडे हा आला 2 × 1 किती, 2, लगेच मायनस साइन आणि 1 × -1 मायनस. आता बघा हा मायनस मायनस काय झाला, प्लस. तर 2 + 1 = 3. सेम आता 2 × -1 बघा परत. आता तुम्हाला हे समजलं असेल की मायनर कसं काढतो, की M13 काढताना त्या लाईनचा रो डिलीट करायचा आहे, कॉलम रिमेनिंग पार्टचा डिटरमिनंट. आता मी इथं पहिलंच काढून घेतलेला आहे कारण आपल्याला व्हिडिओ मोठा होतो, त्यासाठी मी पहिलंच हे करून घेतलेलं आहे. तर बघा 2 × -2 किती, -2, आपण लगेच मायनस आणि -2 म्हणजे +2. मग -2 किती, -4. बघा -2 -4 प्लस सेम 1 × 0 1, सॉरी 1 × 1 1 आणि -1 × 0 0 1, -3 × 1 -3 आणि 0 × -1 0 म्हणजे किती, -3 -0 0. प्लस सेम -3 -1 +3 आणि 1 × -1 हा मायनस मायनस काय झाला, प्लस. तर 3 + 1 किती झाला तुमच्याकडे, 4. सेम इथं 1 × 1 किती, 1 आणि नंतर 0 1. सिमिलर लास्ट M32 परत -3 × 1 -3 0 -3 आणि लास्ट तुमच्याकडे -3 × -2 + 6 लगेच -1 × 2 2 = 4. तर आपण मायनर मॅट्रिक्स काय येईल तुमच्याकडे, आता व्हॅल्यू पुट करून देतो मी यांच्या. इथं बघा व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे हा मायनर मॅट्रिक्स आलाय. मायनर मॅट्रिक्स मध्ये काय करतो आपण, अल्टरनेट साइन देतो. बघा इथं काय तुमच्याकडे अल्टरनेट मध्ये पहिला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बघा इथं द मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ एलिमेंट, तुमच्याकडे हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. तर कसं करतो आपण, M11 ला ऍज इट इज जशाच तसे लिहितो. बघा जशाच तसे M11 कोण आलाय, -1. परत M12 ला काय करतो आपण, -1. इथं काय आला, +3, तर हा झाला तुमच्याकडे -3. पण तुमच्याकडे M13 किती आलाय, -4, त्याला कसं प्लस देतो म्हणजे -4. नंतर M21 किती तुमच्याकडे मायनस, मग तो +1. नंतर M22 काय तुमच्याकडे प्लस घेतो आपण, पण तो रेडीमेड -3 आलाय. नंतर किती M23 मायनस घ्यायचा आहे, पण तो कसा आलाय, प्लस, तर -4. नंतर M31 किती आहे तुमच्याकडे, प्लस आहे, पण तो प्लसच आलाय. नंतर -3 मायनस आहे आणि परत तो मायनस आला, म्हणजे बघा मायनस आणि तो रेडीमेड मायनस आलाय, मायनस मायनस काय झाला, प्लस. पण M33 तो काय, प्लस, आपल्याला काय घ्यायचा आहे, प्लस. हा झाला तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्सचाच आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा असतो. काय तुमच्या कोफॅक्टर मॅट्रिक्स, -1 -3 आणि -4. नंतर -1 -3 -4 नंतर 1 3 4. आता हा आला तुमच्याकडे काय, कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, मग तो आपल्याला असेल ऍडजॉइंट. ऍडजॉइंट काय राहील बघा, तुमच्याकडे हा फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलमला जाईल, -1 -3 आणि -4. परत तुमच्याकडे सेकंड रो -1 -3 आणि -4. सिमिलर लास्टला 1 3 4. ओके, हा आला तुमच्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. तर आपल्याला काय दाखवायचं आहे की A × ऍडजॉइंट ऑफ A हे काय दाखवायचं आपल्याला, नल मॅट्रिक्स. तर तुमच्याकडे A मॅट्रिक्स काय आहे, आणि बघा इथं हा असेल तुमच्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. तर पहिला ऍडजॉइंट मॅट्रिक्स बघा, -1 -1 1
-3 3 -4 आणि +4. ठीक आहे, आता आपण ए मॅट्रिक्स लिहून घेऊया इथं. चला तर याचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं की पहिला रो आणि याचा पहिला कॉलम. बघा पहिला कॉलम, याचा पहिला एलिमेंट कोण आहे -3 आणि याचा पहिला एलिमेंट कोण आहे -1. -3 इंटू -1 किती +3. तर याचा दुसरा एलिमेंट कोण आहे +1, याचा दुसरा एलिमेंट कोण आहे -3. प्लस आपण प्लस देतो लगेच, म्हणजे पहिलं मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आपण प्लस देतो. 1 इंटू -3 किती -3 आणि नंतर 0 इंटू 4 किती 0 झालं पहिलं. परत सेम तुमच्याकडे पहिलाच रो आणि आपल्याकडे कोण आता दुसरा कॉलम. ठीक आहे, बघा दुसऱ्या कॉलम मध्ये काही तुमच्याकडे परत याचा पहिला एलिमेंट -3 आणि याचा पहिला एलिमेंट -1. -3 आणि -1 किती +3, नंतर लगेच प्लस. नंतर 1 इंटू किती तुमच्याकडे 3, तर 1 इंटू 3 3. नंतर बघा दुसरा, सॉरी तर तुमच्याकडे हा -3 आहे, तर काय झालं तुमच्याकडे -3 आणि प्लस 0 इंटू -4 0. परत सेम तुमच्याकडे काय आहे आता फर्स्ट रो थर्ड कॉलम, तर किती तुमच्याकडे -3 इंटू 1 -3 लगेच प्लस 1 इंटू 3 3 आणि प्लस 0 इंटू 4 0. ओके, त्याच्यानंतर बघा सेम सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, तर किती तुमच्याकडे 2 इंटू -1 -2. आता सेम तुमच्याकडे कसं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला की पहिलं तुमच्याकडे तीन रो आहेत आणि 3 कॉलम. बघा पहिला रो जो आहे तिन्ही कॉलम बरोबर मल्टिप्लाय करायचा, नंतर दुसरा रो जो आहे तिन्ही कॉलम बरोबर मल्टिप्लाय करायचा आणि तिसरा रो जो आहे तिन्ही कॉलम बरोबर मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करत असताना कसं करणार आपण की फर्स्ट रो मधला फर्स्ट आणि कॉलम मधला फर्स्ट, रो मधला सेकंड, कॉलम मधला सेकंड असं मल्टिप्लिकेशन करतो आपण. तर बघा फर्स्ट रो आणि आता काय तुमच्याकडे 2 इंटू -2 नंतर -2 इंटू -3 +6 नंतर 1 इंटू -4 किती -4. सिमिलर परत काय तुमच्याकडे सेकंड रो सेकंड कॉलम 2 इंटू -2 लगेच प्लस -2 इंटू -3 +6 आणि -2 इंटू -4 +8 हे किती -4. त्याच्यानंतर बघा सेकंड रो थर्ड कॉलम -1 -3 आणि +4. परत सेम आता थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 इंटू -1 +1 नंतर -1 इंटू -3 +3 आणि 1 इंटू -4 ओके. त्याच्यानंतर बघा सेम -1 इंटू -1 +1 -1 इंटू -3 +3 आणि 1 इंटू -4 त्याच्यानंतर बघा -1 इंटू 1 -1 इंटू 3 -3 आणि +1 इंटू +4. आता टोटल जर आन्सर केला मी तर बघा +3 -3 0 +3 -3 0 -3 +3 0 -2 -4 किती -6 +6 0 -2 -4 -6 +6 0 -1 -3 -4 +4 0 नंतर +1 +3 +4 -4 0 आणि तुमच्याकडे +3 0 आणि हे 0. तो टोटल आन्सर किती आला ऍडजंट A इंटू ऍडजंट ऑफ A इक्वल टू 0 मॅट्रिक्स. ठीक आहे, हे आपण प्रूव्ह करू दाखवलं. ठीक आहे, आपण आठवा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला की लेट एक मॅट्रिक्स दिलेला आहे A, दुसरा मॅट्रिक्स दिला आहे B. आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की ऍडजंट ऑफ AB इंटू इक्वल टू ऍडजंट ऑफ B इंटू ऍडजंट ऑफ A. आपण हा थेरम पण पाहिलाय. आता या थेरम वर आपल्याला काय बघा हा सेकंड थेरम होता, त्याच्यावर आता आपल्याला एक्झाम्पल विचारलंय, आपण प्रूव्ह करूया. तर पहिलं बघा गिवन काय तुमच्याकडे A इक्वल टू 2 -1 -3 5 अँड B किती आहे तुमच्याकडं बघा -1 4 1 -2. ओके, आता पहिली गोष्ट आपल्याला आपण LHS म्हणूया या साईडला आणि या साईडला म्हणूया RHS. बघा LHS मध्ये तुम्हाला काय विचारलंय LHS इक्वल टू काय ऍडजंट ऑफ A इंटू B. आता A इंटू B मॅट्रिक्स काढावं लागेल आपल्याला, त्याचा ऍडजंट करायचा आहे. ठीक आहे, मग आता पहिलं काढून घेऊया आपण ऍडजंट ऑफ AB. तर ऍडजंट ऑफ AB साठी पहिलं आपल्याला A इंटू B काढावं लागेल आणि नंतर त्याचा ऍडजंट करायचा आहे. मग A इंटू B मल्टिप्लिकेशन करूया 2 -1 -3
5. ओके, आणि बी मॅट्रिक्स किती आहे तुमच्याकडे -1 4 1 -2. आता दोन मॅट्रिक्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर सेम पहिलं काय करणार तुम्ही, पहिला रो आणि त्याचा पहिला कॉलम. 2 इंटू -1 -2 -1 इंटू +1 -1. ओके, त्याच्यानंतर बघा पहिलाच रो आणि सेकंड कॉलम. 2 इंटू 4 8 आणि -1 इंटू लगेच प्लस -1 इंटू -2 +2. ओके, आता आता येऊया आपल्याकडे काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम. -3 इंटू -1 +3, नंतर 5 इंटू 1 +5. ओके, आता त्याच्यानंतर बघा दुसरा रो दुसरा कॉलम. -3 इंटू 4 -12 लगेच प्लस आणि 5 इंटू -2 -10. जर याला मी a इंटू बी सॉल्व्ह केला तर किती येईल तुमच्याकडे बघा, -2 आणि प्लस इंटू -3, नंतर +8 +2 10, 3 + 5 8. आता बघा इथं -12 आणि -10 बघा, प्लस इंटू मायनस मायनस, -12 -10 -22. हे झालं तुमच्याकडे a इंटू बी. आता आपण याचं डायरेक्ट ऍडजॉइंट करूया. ऍडजॉइंट ऑफ a इंटू बी इक्वल टू डायरेक्ट करतो मी. डायरेक्ट ऍडजॉइंट कसं करणार आता, की पहिले ह्या दोघांचा क्रॉस घेणार. ठीक आहे, किती -22 आणि -3. आता बाकीचे क्रॉस घ्यायचं नाही, फक्त बाकीला काय साईन द्यायचं, मायनस. बघा 10 लिहिला मी ऍज इट इज आणि 8, फक्त त्याला साईन काय द्यायचं, मायनस साईन दिला. हा झाला तुमच्याकडे ऍडजॉइंट, म्हणजे आपण याला म्हणूया LHS. सेम आपल्याला काय करायचंय, RHS काढायचं आहे. RHS मध्ये काय तुमच्याकडे बघा, RHS इक्वल टू किती, ऍडजॉइंट ऑफ B इंटू ऍडजॉइंट ऑफ A. तर आपल्याला ऍडजॉइंट ऑफ B काढायचं आहे आणि ऍडजॉइंट ऑफ A काढायचं आहे. बघा A मॅट्रिक्स किती तुमच्याकडं, A मॅट्रिक्स काय आहे, 2 -1 -3 आणि 5. ओके, आणि B मॅट्रिक्स किती तुमच्याकडं, -1 4 1 -2. ओके, आता दोन्ही मॅट्रिक्स मला ऍडजॉइंट काढायचं. मी डायरेक्ट ऍडजॉइंट काढतो. ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू, बघा सेम डायरेक्टली 2 क्रॉस 2 मध्ये. बघा पहिलं काय करा, या दोघांचा क्रॉस करून घ्या. 5 2 केलं क्रॉस. आता काय करायचं, मला या दोन -1 आणि -3 लिहून घेतला. तर आपल्याला याला साईन काय द्यायचं आहे, मायनस साईन. याला मायनस द्यायचं आहे, हा मायनस दिला आणि याला मायनस. बघा दोन दोन मायनस झाले, मायनस मायनस काय झाला, प्लस, हा पण काय आला, प्लस. ओके, मग तुमच्याकडे ऍडजॉइंट काय आला, 5 1 3 2. ओके, आता आपल्याला सेम बी चा ऍडजॉइंट काढायचा आहे. तर ऍडजॉइंट ऑफ बी इक्वल टू सेम लिहा. काय बघा, पहिले क्रॉसिंग लिहून घ्या याचं, -2 -1. आता या दोघाला काय द्यायचं साईन, बघा 4 आणि हा 1 आहे, तो दोघाला साईन काय द्यायचंय, मायनस. आलं हे ऍडजॉइंट ऑफ ए आणि बी. तर आपल्याला काय करायचं आता, ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू, याला म्हणतो आपण RHS. आता RHS इक्वल टू काय आला पाहिजे, LHS. मग आता ऍडजॉइंट ऑफ बी पहिलं लिहून घ्या. किती आलाय तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ बी, -2 -4 -1 -1 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए किती आलाय तुमच्याकडे, 5 1 3 2. ठीक आहे, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. तर मल्टिप्लिकेशन कसं आहे तुमच्याकडे, पहिला रो पहिला कॉलम. -2 इंटू 5 किती आहे तुमच्या, -2 इंटू 5 -10, आणि नंतर -4 इंटू 3 प्लस किती आहे तुमच्याकडं, -4 इंटू 3 -12 झालं. नंतर सेम आता पहिला रो आणि दुसरा कॉलम, -2 इंटू 1 -2 आणि -4 इंटू 2 किती तुमच्याकडे, -6. सेम परत -1 इंटू 5 -5 लगेच प्लस, -1 इंटू -3 -3. नंतर बघा -1 इंटू 1 -1 प्लस, -1 इंटू 2 -2. चला टोटल कॅल्क्युलेशन करून घ्या आता. किती, -10 -12 -22 -2 आणि हा -8, नंतर -5 -3 -8 आणि -1 -3 किती, -8. आता बघा तुमच्याकडं हे काय आलं, चला इथं आपल्याला काय झालं, -6 झाला होता, किती, -8 -4 इंटू -8. आता हे झालं तुमच्याकडे -10. तर बघा इथं आला काय तुमच्याकडं, RHS
इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बघा इक्वेशन नंबर 2 दोन्ही इक्वल आले का बघा. इक्वेशन नंबर मध्ये LHS इक्वल टू RHS म्हणजे काय आलं LHS इक्वल टू RHS. ठीक आहे. तर तुमच्याकडे काय ऍडजॉइंट ऑफ A इंटू बी असेल तर आपण त्याला लिहू शकतो ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आपण हे थेरम पण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 9. चला तर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलंय की फॉर एनी मॅट्रिक्स ए, बघा 3x3 चं एक मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला. व्हेरीफाय दॅट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ A इंटू A इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A इंटू आयडेंटिटी. आपण जो फर्स्ट क्वेश्चन घेतला होता प्रॅक्टिकलचा तो थेरम ते प्रूव्ह केलाय. त्याच्यावर आता एक्झाम्पल या. बघा आपल्याला हा एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवायचा आहे की काय व्हेरीफाय करायचं आहे की हा पहिला पार्ट म्हणून आपण, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट. मग पहिला पार्ट काय सॉल्व्ह करणार आपण A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. मग तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ A काढावा लागेल पहिला आणि जो ऍडजॉइंट ऑफ A येईल तो कोणाबरोबर मल्टिप्लाय करायचा A बरोबर. दुसऱ्या पार्ट मध्ये काय तुमच्याकडं पहिला ऍडजॉइंट ऑफ A घ्यायचा आहे आणि नंतर A घ्यायचा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आणि तिसरा जो पार्ट आहे तुमच्याकडं आयडेंटिटी मॅट्रिक्सला जर मी डिटर्मिनंट मल्टिप्लाय केला, हे तिघांचा तिन्ही पार्ट जर इक्वल आले तर आपण काय म्हणणार हे व्हेरीफाय झाला. ठीक आहे. तर बघा पहिला आपल्याला ऍडजॉइंट काढणं आहे. बघा पहिल्या दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला काय दिलंय ऍडजॉइंट दिलेला आहे. तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे इथं आता ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढूया. ऍडजॉइंट मॅट्रिक्स साठी तुम्हाला काय करायचं आहे पहिलं मायनर मॅट्रिक्स काढा. सेम प्रोसेस पहिलं काय करणार आपण मायनर मॅट्रिक्स, नंतर मायनर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स काय करायचं आपल्याला नंतर ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ओके या तीन प्रोसेस काढायचं आहे. बघा पहिलं काय करणार आपण बघा मायनर मॅट्रिक्स काढूया. तर मायनर साठी मायनर ऑफ A11 सेम आपल्याकडे काय जसं आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये काढलं तसं मायनर काढायचं आहे. बघा या सगळ्या याचं मी मायनर काढून घेतलं. मायनर काढल्यानंतर तुमच्या एक एक एलिमेंटचं मायनर काढलं. बघा इथं याचं मायनर काढलंय. सेम -1 इंटू -1 प्लस 1 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता फक्त बघा कॅल्क्युलेशन सगळ्याचं मायनर काढलं आपण इच अँड एव्हरी टर्मचं. मायनर काढल्यानंतर बघा परत इथं तुमच्याकडे सगळं मायनर काढलं मी. मायनर काढल्यानंतर इथं मायनर मॅट्रिक्स मध्ये पुट केला मी. मायनर मॅट्रिक्स मध्ये पुट केल्यानंतर बघा आता काय करायचं मला की कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचं आहे. तर कोफॅक्टर मध्ये काय करतो आपण अल्टरनेट साइन देतो मायनर मॅट्रिक्सला. दिलं इथं मी हा मायनर मॅट्रिक्स, तुमच्या मायनर मॅट्रिक्सला काय दिलं अल्टरनेट साइन दिलं तर तुमच्याकडे हा आला कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके कोफॅक्टर मॅट्रिक्सचा आपण काय घेतो ट्रान्सपोज. ट्रान्सपोज घेतला तर तुमच्याकडे आला ऍडजॉइंट मॅट्रिक्स. आता आपल्याला काय करायचं की तीन पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आपण ऍडजॉइंट काढलेला आहे. तर पहिलं काढलं आपण A इंटू ऍडजॉइंट ऑफ A काढून घेऊया. दुसरा ऍडजॉइंट ऑफ A इंटू A काढूया आणि तिसरा डिटर्मिनंट ऑफ A इंटू आयडेंटिटी काढूया. ठीक आहे. हे तिन्ही काढलं आपण. तर तिघांचा आन्सर कसा आला पाहिजे आपल्याला सेम आला पाहिजे. तर पहिलं बघा पहिलं A इंटू ऍडजॉइंट पहिला पार्ट सॉल्व्ह करूया आपण. तर पहिल्या पार्ट मध्ये काय तुमच्याकडे पहिला रो आणि पहिला कॉलम. तर किती 2 इंटू पहिला कॉलम. तर किती 2 इंटू -3 -6 लगेच प्लस साइन द्यायचं. -2 इंटू 5 -10 नंतर लगेच तिसरं काय तुमच्याकडे +3 इंटू 7 +21. ओके सेम परत काय तुमच्याकडे पहिला रो दुसरा कॉलम. तर 2 इंटू 4 किती 8. त्याच्यानंतर -2 इंटू 5 -10 सॉरी -2 इंटू -5 +10 आणि नंतर +3 इंटू -6 किती -18. ओके सेम आता तुमच्याकडे काय फर्स्ट रो थर्ड कॉलम. परत 2 इंटू -1 किती -2 -2 इंटू 5 किती +10 आणि 3 इंटू 4 किती तुमच्याकडे +12. परत सेम तुमच्याकडे आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू -3 किती -9 -1 इंटू 5 किती -5 सॉरी प्लस इंटू -5 आणि नंतर 2 इंटू 7 किती तुमच्याकडे +14. ओके त्याच्यानंतर सेम सेकंड रो सेकंड कॉलम 3 इंटू 4. आता मी हे कॅल्क्युलेशन पूर्ण लिहून घेतो तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतं. बघा इथं कॅल्क्युलेशन केलं आपण सगळं. काय केलं आपण आपल्याकडे 3 रो होते आणि 3 कॉलम. पहिलं काय केलं मी तिन्ही रो पहिला रो पहिला कॉलम पहिला रो दुसरा कॉलम पहिला रो तिसरा कॉलम. ठीक आहे हे आपल्याकडे आन्सर आलं. त्याच्यानंतर काय केलं मी दुसरा रो पहिला कॉलम दुसरा रो दुसरा कॉलम दुसरा रो तिसरा कॉलम आणि लास्ट केलं मी तिसरा रो पहिला कॉलम तिसरा रो तिसरा
दुसरा कॉलम आणि तिसरा रो. अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे काय आलं बघा, हे 500,050,005. ओके, हे आलं तुमच्याकडे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला दुसऱ्या पार्ट मध्ये काय करायचं आहे की पहिलं घ्यायचं तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए आणि नंतर ए. ठीक आहे, दुसऱ्या पार्ट मध्ये पहिला आपण ऍडजॉइंट घेणार आणि नंतर काय घेणार तुमच्याकडे ए मॅट्रिक्स. याचं पण आन्सर किती आला पाहिजे, सेम आला पाहिजे. ठीक आहे, आता मी व्हॅल्यू पुट करतो त्याच्यामध्ये. पहिला ऍडजॉइंट ऑफ ए. चला तर पहिला आपण काय करणार बघा, आता आपल्याकडे किती रो, पहिला रो आणि पहिला कॉलम. ठीक आहे, मी वरती घेतो हा कॉलम बघा, पहिला कॉलम. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, पहिला एलिमेंट कोण याचा -3, याचा कोण आहे +2, तर किती -6. तर याचा दुसरा एलिमेंट कोण आहे 4, याचा दुसरा एलिमेंट कोण आहे +3. आपण लगेच प्लस घेतो, 4 × 3 12. नंतर याचा कोण आहे तुमच्याकडे -1, याचा +1, तर किती आला -1. ओके, आता परत सेम तुमच्याकडे काय ना, पहिला रो दुसरा कॉलम. तर पहिला किती तुमच्याकडे -3 × -2 +6, लगेच आपण प्लस द्यायचा, +4 × -1 -4 -1 -2 आणि सेम लास्ट काय तुमच्याकडे आता पहिला रो तिसरा कॉलम, -3 +3 -9 लगेच प्लस, +4 × +2 8 आणि नंतर -1 × -1 +1. ओके, सेम आता तुमच्याकडे काय सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. बघा, सेकंड रो बरोबर तिन्ही कॉलम घ्यायचे, तर किती तुमच्याकडे 5 × 2 10, नंतर लगेच प्लस -5 × 3 -15 आणि प्लस 5 × 1 5. परत सेम तुमच्याकडे किती सेकंड रो सेकंड कॉलम, 5 × 2 -2 -10, नंतर लगेच प्लस -5 × -1 +5 आणि नंतर किती तुमच्याकडे 5 × 2 +10. ओके, त्याच्यानंतर लास्ट आता सेकंड रो थर्ड कॉलम, 5 × 3 15, लगेच प्लस -5 × 2 -10 प्लस आणि नंतर किती तुमच्याकडे 5 × -1 -5. ओके, सेम आता काय तुमच्याकडे इथं लास्टचा थर्ड रो, 7 × 2 14 प्लस लगेच -6 × 3 -18, त्याच्यानंतर 4 × +4. ओके, त्याच्यानंतर सेम लास्टचा सेकंड रो सेकंड कॉलम, 7 × -2 -14, नंतर -6 × -2 -1 +6 आणि नंतर किती तुमच्याकडे 4 × 2 8. लास्ट 7 × 2 3 21 लगेच प्लस -6 × 2 -12 आणि प्लस 4 × -1 -4. ओके, जर टोटल आन्सर काढला मी त्याचा तर किती येतो तुमच्याकडे कॅल्क्युलेशन मध्ये 5 नंतर 0 0 परत हा 0 5 0 0 0 5. बघा टोटल कॅल्क्युलेशन करून बघा, हे आला तुमच्याकडे इक्वेशन नंबर 2. हे कशाचा आन्सर आला, पहिला ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. ठीक आहे, आता थर्ड पार्ट मध्ये काय करायचं आपल्याला, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी काढायचं. ठीक आहे, तर पहिला आपण डिटर्मिनंट काढूया. तर डिटर्मिनंट ऑफ ए काढायचं आपल्याला, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ना, डिटर्मिनंट काढून घ्यावा. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू तुमच्याकडे मॅट्रिक्स काय आहे, तर आता आपण याचा डिटर्मिनंट काढून घेऊया. बघा डिटर्मिनंट कसं काढतो आपण, पहिला प्लस दुसरा मायनस आणि तिसरा प्लस असतो आपल्याला. ठीक आहे, आपण पहिला रो केला तर पहिला 2 घेतला आपण. आता बघा 2 घेतला, त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम. उरलेला पार्ट कोणते तुमच्याकडे, हा एवढा पार्ट. याचा डिटर्मिनंट घ्यायचं किती, -1 × -1 +1 लगेच मायनस आणि 2 × 2 किती तुमच्याकडे 4. ओके, दुसरा एलिमेंट कोण आहे मायनस. आता बघा हा मायनस आहे, आपल्याला घेतलं -2. सिमिलर आता काय नाही, -2 चा घ्यायचा, त्या लाईनचा रो डिलीट कॉलम डिलीट. काय राहिलं तुमच्याकडे 3 × -1 -3 आणि 1 × 2 किती -2. लगेच आपल्याला प्लस घ्यायचं 3. परत सेम या 3 चा घ्यायचा आहे, त्या लाईनचा रो डिलीट, त्या लाईनचा कॉलम डिलीट. किती 3 × 2 6 मायनस 1 × -1 -1. ओके, आता फक्त कॅल्क्युलेशन करूया. 2 × 1 -4 किती -3. नंतर बघा हा मायनस, हा -1 हा -1 किती झाला +2 × -3 -2 -5 प्लस किती 3 × 6 हा मायनस मायनस काय झाला +1 इक्वल टू किती -6 -10. आता इथं 6 + 1 किती 7
तर 3 into 7 किती तुमच्याकडे +21. तो टोटल आन्सर किती आला तुमच्या -6 -10 16 आणि +21. तर किती आला तुमच्याकडे +5. तर डिटर्मिनंट ऑफ ए किती आला तुमच्याकडे +5. आपल्याला काय दाखवायचं आहे की डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी इक्वल टू ओके. तर डिटर्मिनंट ऑफ ए किती आला 5. आयडेंटिटी किती तुमच्याकडे 1 0 0 0 1 0 0 0 1. कारण 3 × 3 ची आयडेंटिटी तुमच्याकडे ही आहे. तर मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडे 5 0 0. बघा 5 ने सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करा 0 5 0 0 0 5 आला. हे थर्ड इक्वेशन. बघा डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी पण किती आला ए. फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 बघा वी गेट काय मिळवलं आपण की ऍडजॉइंट ऑफ ए ला पहिला ए ने मल्टिप्लाय करा किंवा ऍडजॉइंट पहिला घ्या इंटू ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. बघा पहिला पार्ट इथं सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट तिन्ही पार्ट कसे आले इक्वल. तर आपण म्हणू शकतो काय हे व्हेरीफाय झालं आहे. ठीक आहे. आता पाहूया आपण लास्टचा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय आहे की व्हेरीफाय दॅट ऍडजॉइंट ऑफ 2a इक्वल टू 2 स्क्वेअर ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे आपल्याला LHS काय दाखवायचं आहे की ऍडजॉइंट ऑफ 2a इक्वल टू कुणाच्या RHS किती येईल तुमच्याकडे 2 स्क्वेअर ऍडजॉइंट ऑफ ए. तर पहिला आपल्याकडे बघा LHS काढायचं. आपल्याला काय काढायचं LHS इक्वल टू किती ऍडजॉइंट ऑफ 2a. ठीक आहे. आता पहिलं बघा ऍडजॉइंट ऑफ 2a ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आपण. पहिला आपल्याला 2a काढून घ्यावं लागेल. 2a जो मॅट्रिक्स येईल त्याचा काय घ्यायचं आपल्याला ऍडजॉइंट. तर मग आपण ऍडजॉइंट 2a काढून घेऊया. पहिलं 2 into a इक्वल टू 2 into आता ए मॅट्रिक्स कोण आहे तुमच्याकडे 2 1 1 -1 2 1 3 4 1 ओके. याला मल्टिप्लाय करा. आता 2a काढायचं तर मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडे 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय झाला 2 into 4. बघा इच अँड एव्हरी एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 2 -2 4 2 नंतर 6 8 2. हा मॅट्रिक्स झाला तुमच्याकडे 2a. ठीक आहे. आता या मॅट्रिक्स 2a ला काय करायचं आपल्याला की याचा ऍडजॉइंट करायचा आपल्याला. तर ऍडजॉइंट साठी पहिला मायनर मॅट्रिक्स काढतो आणि मायनर काढल्यानंतर आपण काय करतो कोफॅक्टर काढतो आणि कोफॅक्टर नंतर त्याचा ऍडजॉइंट काढतो. आता मी डायरेक्ट करतो इथं. बघा कम्पेअर केलं मी याच्यामध्ये तुमच्याकडे a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 a33 इक्वल टू आता या मॅट्रिक्सचा इक्वल केला आपण 4 2 2 -2 4 2 6 8 2 ओके. आता या मॅट्रिक्सचा आपण काय बघा इक्वल a11 कोण झाला 4 a12 कोण झाला 2. तर कम्पेअर केलं तर आपण इच अँड एव्हरी टर्मचं काय करायचं आपल्याला मायनर काढायचं. तर पहिलं मायनर ऑफ a11 एलिमेंट त्याला काय नाव दिलं आपण m11. तर कसं काढतो बघा पहिलं किती बघा हा a11 आहे म्हणजे हा 4 आहे. या लाईनचा रो डिलीट झाला या लाईनचा कॉलम डिलीट झाला. कोण राहिला तुमच्याकडे 4 2 8 2. तर किती येतो तुमच्याकडे 4 into 2 8 आणि 8 into 2 16 इक्वल टू किती -8. सिमिलरली सगळ्या एलिमेंटचा जर तुम्ही मायनर काढला तर तुमच्याकडे किती आन्सर येतो मायनर काढा इच अँड एव्हरी एलिमेंटचा. आता मी डायरेक्ट काढतो सगळं फास्टली की सगळ्या एलिमेंटचं मायनर. तर अशा पद्धतीने बघा आपण आता काय काढणार आपण m12 काढणार आहे. बघा m12 काढला आपण इथं. m12 सेम आपण याच्या अगोदर पण पाहिलं आहे मायनर कसं काढायचं आहे. बघा मी मायनर काढून दिलं इथं. तुम्ही ज्यावेळेस नोटबुक घ्याल तुमच्या समोर तुम्ही सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. आता मी इथं काढून दिलंय बघा याचं सगळ्या एलिमेंटचं m11 m12 m33 पर्यंत सगळ्याचं मायनर काढलंय. बघा तुम्ही बघू शकता इथं हे सगळं मायनर काढल्यानंतर काय बघा मायनर काढलं इथं. आता मायनर ऑफ 2a मॅट्रिक्स आपण 2a मॅट्रिक्सचा मायनर काढला बघा इथं पुट केलं सगळ्या व्हॅल्यू m11 m12 या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय करायचं आहे पुढे बघा. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ 2a तर कोफॅक्टर मॅट्रिक्स काय राहतो तुमच्याकडे a11. तर मायनर मॅट्रिक्स मध्ये तुम्ही अल्टरनेट करू शकता. काय तुमच्याकडे पहिला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस या पद्धतीने तुम्ही पुट करू शकता याच्यावर. तर हे पुट केलं मी मायनस जो तुमच्याकडे हा मायनर मॅट्रिक्स आला होता त्याच्यात बघा पहिला मायनस आपला प्लस असतो पण तो मायनस आला मायनस हा मायनस मायनस प्लस झाला हा -14 परत हा 12 मायनस मायनस प्लस झाला -4 -20 हा तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आला. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जर मी ऍडजॉइंट ट्रान्सपोज केला तर तो काय येतो तुमच्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. बघा
हा तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स होता, याचा काय घेतला मी ट्रान्सपोज, तर तो ट्रान्सपोज जो घेतला तो आला तुमच्याकडे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. तर तुमच्याकडे LHS आला. आता सेम आपल्याला RHS काय आहे तुमच्याकडे 2 स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर मला पहिला आता ऍडजॉइंट ऑफ ए काढावं लागेल आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं मला 2 ने. तर आपण ऍडजॉइंट ऑफ ए काढूया. हा तुमच्याकडे हा मॅट्रिक्स आहे, तर या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट काढायचं, तर पहिलं मायनर मॅट्रिक्स काढूया. सेम प्रोसेस बघा, M11 मायनर, M12 मायनर, सगळं मायनर काढलं मी. मायनर काढल्यानंतर तुमच्याकडे बघा मायनर मॅट्रिक्स जो आहे तो हा आला. इच अँड एव्हरी टर्मचा मायनर काढलं. मायनर काढल्यानंतर तुमच्याकडे तो फॉर्म्युला पुट केला, अल्टरनेट साइन दिलं. बघा हा मायनर मॅट्रिक्स आहे, मायनर मॅट्रिक्सला कोफॅक्टर मॅट्रिक्स करायचा आहे, तर मग अल्टरनेट साइन दिलं, मायनस प्लस मायनस, हा झाला तुमच्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जर मी ट्रान्सपोज केला, बघा हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आला, त्याचा काय घेतला मी ट्रान्सपोज केला, ट्रान्सपोज, तर तुमच्याकडे काय आला ऍडजॉइंट ऑफ ए. आता मला RHS काय तुमच्याकडे RHS 2 स्क्वेअर इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए. तर 2 स्क्वेअर म्हणजे किती 4 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता मी 4 नी काय करणार, या ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करणार. तर 4 नी जर या मॅट्रिक्सला मी मल्टिप्लाय केला तर इच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू -2 -8, 4 इंटू 3 12, 4 इंटू -1 -4, परत 4 इंटू 16 4, इच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय केलं, हे काय आलं तुमच्याकडं 2 स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बघा तुमच्याकडे ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. हे झालं तुमच्याकडे RHS. मग 2 स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, आणि आपण काढलंय बघा पहिलं काय तुमच्याकडे आन्सर बघा, हे LHS ऍडजॉइंट ऑफ 2a, हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहे. काय आहे इक्वल, तर आपण सांगू शकतो काय फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय तुमच्याकडं ऍडजॉइंट ऑफ 2a इक्वल टू 2 स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे LHS इक्वल टू RHS. अशा पद्धतीने आपण हे व्हेरीफाय केलं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. थँक्यू. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिकल फर्स्ट पूर्ण संपला आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रॅक्टिक. ठीक आहे, थँक्यू.